नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2-4 दिवस झाले रोपं लावून अशा वेळेस आपल्याला मुळी कशा प्रकारे चालू होते हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की मुळी कशा प्रकारे बघायची। रोपं लागवड झाल्यानंतर 4 ते 5 दिवसांना मुळी आपली चालू झालेली आहे का नाही झालेली आहे। तर आज या बागेमध्ये आपण आलेलो आहे। त्या बागेला सर्वसाधारणपणे 8 दिवस झालेले आहेत आणि 8 दिवस झाल्यानंतर मुळी आपल्या बागेची चालू आहे का नाही चालू आहे हे बघायसाठी आपल्याला काय करावं लागेल, थोडी माती रोपाच्या खालची आपल्याला काढावं लागेल आणि आपली मुळी कोकोपीटच्या बाहेर आहे का हे आपल्याला बघावं लागेल। जर मुळी कोकोपीटच्या बाहेर निघायची असली तर आपली मुळी चालू व्हायची आहे। आणि हे बघा, आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की मुळी कोकोपीटच्या बाहेर कितीपर्यंत आलेली आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघा की मुळी कितपर्यंत लांब आलेली आहे आणि खालच्या साईडला पण बघा मुळी किती जावरं कशा प्रकारे तयार आहे। तर आपल्याला हे ग्रोथ पाहिजे लावल्यानंतर एक 8 ते 9 दिवसामध्ये। तिथून आपण जाऊ पुढच्या प्लॉटमध्ये, तिथली पण मुळी बघू कशा प्रकारे ऍक्टिव्ह आहे। तर कारण की आपण हा पण प्लॉट, या प्लॉटला 8 दिवस झालेले होते आणि ज्या प्लॉटवर आता आपण जाणार आहे त्या प्लॉटला साधारणतः 10 दिवस झालेले आहेत। त्याची पण मुळी बघू आपण कुठपर्यंत चालू झालेली आहे। तर आणि ह्या प्लॉटची पण मुळी 1 नंबर आहे 11 दिवसाच्या ग्रोथच्या हिशोबाने। हे मुळी आपण अशा पद्धतीने का बघितली की कारण की आपण ज्यावेळेस रोपं आणतो त्यावेळेस कोकोपीट मध्ये रोपं राहतात, ते पण ग्रोथ त्या हिशोबानेच राहते। आपल्याला काही कळत नाही मुळी चालू आहे का नाही आहे, कारण की आपण बघतो फक्त ते तर आपल्या झाडांची ग्रोथ, पण आपलं अक्षरशः काय होते कधी कधी आपल्या बागेची मुळी चालू राहत नाही, त्या कारणानं रोपांची वाढ होत नाही। आणि एकदा का रोपांची आपल्या मुळी चालू झाली, चांगली राहिली तर आपल्या बागेची ग्रोथ 1 नंबर राहते। आता ज्या प्लॉट मध्ये आलेलो आहे आपण, तो प्लॉट तुम्ही बघू शकता की कितपर्यंत त्याची डेव्हलपमेंट आहे। प्लॉट बघा कशा प्रकारे आहे तर, आणि पानाची रुंदी बघा, पानाकडे लक्ष द्या तुम्ही, आणि पोगा पण बघा कशा प्रकारे उकललेला आहे। तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। बरेच शेतकऱ्यांचं काय होते, मुळी बागेची चालू नाही राहत आणि त्यांना डोजवर डोस देण्यात येतात। त्या कारणामुळे काय होतं, शेतकऱ्यांचं बजेट वाढते, शेतकऱ्यांचा खर्च वाढतो। जर मुळी चालू असली तर ते कुठलं पण अन्नद्रव्य लगेच ऍक्सेप्ट करू शकते। मुळीच जर चालू नसली तर त्याला काही सोडलं तर त्याच्यावर काही फरक पडत नाही। त्या कारणानं व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा।